बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण फिट्ट होण्याआधी बारामती कुणाची होती? पवारांच्या आधी बारामतीवर एका भल्या मोठ्या घराण्याचं एक हाती साम्राज्य होतं, ज्यांच्याशी लढताना पवारांचा पण घाम निघायचा. आता ते घराणं कोणतं हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. बारामतीत पवारांची घडी बसण्याआधी म्हणजे साधारण 1967च्या आधी बारामतीवर काकडे घराण्याचं एक हाती वर्चस्व होतं. हे काकडे मूळचे बारामती जवळच्या निंबूतचे. 1911 साली साहेबराव काकडेंनी बारामतीमध्ये सहकाराची मुहूर्तमेढ रोवली होती. 1955 साली मुकुटराव काकडेंनी शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार यांचा नीरा कॅनल सोसायटी संघाच्या निवडणुकीत पराभव केला. 1963 ला सोमेश्वर साखर कारखाना उभा राहिला आणि काकडे गट राज्याच्या राजकारणात मोठा झाला. बारामती, इंदापूर सुपरवायझिंग युनियन, पुणे जिल्हा खरेदी विक्री संघ, जिल्हा बँक, नीरा बाजार समिती या नामवंत सहकारी संस्थांचे राजकारण काकडे गटाने ताब्यात घेतलं आणि अनेक वर्ष त्यावर वर्चस्व गाजवलं. बारामती काकडेंचा गड बनला. काकडेंना बारामतीत आव्हान देणं म्हणजे स्वतःचं राजकारण संपवणं अशी परिस्थिती होती. पण एक तरुण अतिशय सायलेंटली काकडेंच्या गडाला सुरुंग लावण्याची तयारी करत होता. त्याचं नाव होतं शरद पवार. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा विश्वास जिंकला होता. 1967च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सगळा काँग्रेस पक्ष विरोधात असताना यशवंतराव चव्हाणांनी काकडेंना डावलून तरुण शरद पवारांना आमदार पदाची उमेदवारी दिली. शरद पवारांनी निव्वळ जनसंपर्क आणि आधुनिक विजनच्या जोरावर निवडणुकीत बाबालाल काकडेंचा पराभव केला. त्या दिवसापासून आजपर्यंत इतिहास साक्षी आहे. पवारांना बारामतीत कुणीही हरवू शकलं नाही. तिथून पुढे बारामती पवारांची हिंमत रूढ झाली. पुढे अजितदादांनी शरद पवारांच्या साथीनं काकडेंचे सहकारातले एक एक गट जिंकून घेतले. तब्बल 50 वर्षांच्या संघर्षानंतर आता हा पवार विरुद्ध काकडे वाद संपलाय. हा व्हिडिओ आता शेअर करा आणि अशाच कडक माहितीसाठी आपल्या कडक राव चॅनेलला सबस्क्राईब करा.